स्वस्तामध्ये सोने देतो असे आमिष दाखवून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद। 5 आरोपीकडून 26,52,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। फिर्यादी अविनाश अनिल नलावडे यांना बुरुगाव गावाच्या शिवारात रेल्वे उड्डाणपुलाजवळ तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे इसम नामे राजू मोहिते व अक्षय मोहिते दोघे राहणार नांदेड यांनी फिर्यादीकडे कामास राहून त्यांचा विश्वास संपादन करून फिर्यादीस वेळोवेळी स्वस्तात सोने देतो असे आमिष दाखवून आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना वरील ठिकाणी बोलावून घेऊन त्यांना लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून रोख रक्कम सोन्याचे दागिने असे एकूण 52,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला आहे। सदर घटनेबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माननीय श्री मुमुक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी तत्काळ ताब्यात घेण्याबाबत श्री किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना आदेशित केले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे सपोनी हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, सुनील पवार, फुरकान शेख, आकाश काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, रोहित यमुल, चालक चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करून पथकास दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी तत्काळ ताब्यात घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून रवाना केले। वर नमूद पथकाने दरोड्याच्या गुन्ह्यामधील आरोपींची माहिती संकलित करून व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील आरोपी हे झेंडीगुळा लोणी तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे त्यांच्या घरी असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने तत्काळ झेंडीगुळा लोणी तालुका किनवट येथील आरोपींच्या घरी छापा टाकून त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव शिवाजी उर्फ शिवा विठ्ठल मोहिते, राजू उर्फ चंदू रामदास मोहिते, अक्षय उर्फ आकाश रामदास मोहिते, छगन दशरथ मोहिते, दिनेश सुदाम जाधव असे असल्याचे सांगितले। ताब्यातील आरोपींना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपीच्या कब्जातून 16,50,000 रुपये रोख रक्कम, 1,90,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 8 लाख रुपये किमतीची एक स्विफ्ट कार, बनावट सोन्याची नाणी, कोयता असा एकूण 26,52,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।